उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये चेंगराचेंगरी झालेली आहे। पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सत्संगमध्ये ही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर येते। प्रवेशावरून वाद निर्माण झालेला होता आणि त्यानंतरच ही घटना घडली। चेंगराचेंगरीमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। रामराजे शिंदे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। रामराजे, प्रवेशावरून वाद झाला आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाल्याचं कळतंय, सध्याची नेमकी काय स्थिती आहे? बिलकुल, मेरठमधली ही घटना आहे। प्रदीप मिश्रा यांचं हा सत्संग सुरू होता आणि त्यामध्ये चेंगराचेंगरी झालेली आहे। यामध्ये अनेक जण लोक जे आहेत त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे आणि खरं तर ही घटना अशा वेळी झालेली आहे की जेव्हा बाउन्सर्स बाहेर प्रवेशद्वारावर तैनात करण्यात आले होते आणि प्रत्येक जण आतमध्ये गर्दी झाली होती आणि त्यामुळे बाउन्सर्सने यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच काही जे श्रद्धाळू आले ते आक्रमक झाले आणि त्यानंतर ही चेंगराचेंगरी झालेली आहे। आणि दररोज साधारणतः 1 ते 1.5 लाख श्रद्धाळू जे त्या ठिकाणी येत होते सत्संग ऐकण्यासाठी आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे। आणि कारण सांगितलं जातं की बाउन्सर्समुळे हे सगळं घटना घडलेली आहे आणि 2 वेळेस म्हणजे की एका दिवसभरामधून ही दुसऱ्यांदा अशा प्रकारचं चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर येते। आणि सकाळी 9:30 वाजता एक झाली होती चेंगराचेंगरी, त्यानंतर दुपारी 2 वाजता ही चेंगराचेंगरी झालेली आहे। आज 6वा दिवस आहे, उद्या शेवटचा दिवस आहे शिवपुराण कथेचा आणि आज झालेली आहे चेंगराचेंगरी। त्याचबरोबर व्हीआयपी इथे मुवमेंट पण मोठ्या प्रमाणावर होती, पण आता इथून पुढे पाहावं लागणार आहे की पोलीस काय दखल घेत आहेत, कारण अद्यापही या चेंगराचेंगरीमध्ये नेमकी जीवितहानी कोणती झाली का हे स्पष्ट झालेलं नाहीये। निश्चित। रामराजे, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। देखिए, अवगत कराना है कि ये थाना प्रतापपुर क्षेत्र में यहाँ पर प्रदीप मिश्रा जी का कार्यक्रम चल रहा है। वहाँ पर एक गलत सूचना चलाई जा रही है कि यहाँ पे भगदड़ मची, यहाँ पर कोई भी भगदड़ नहीं बची है। यहाँ पे शांति व्यवस्था कायम है। यहाँ पर जो समस्त पुलिस स्टाफ मौजूद है, साथ ही साथ यहाँ पे एम्बुलेंस टीम और जो यहाँ की ये अस्पताल की टीम है यहाँ पर मौजूद है। कोई भी हताहत नहीं हुआ है, शांति व्यवस्था कायम है और यहाँ पर जो कथा है वो शांतिपूर्ण तरीके से चल रही है।